नमस्कार, सुप्रभात. मी सेजल पुरवार. सकाळचे 9 वाजलेले आहेत, अर्थातच वेळ झालेली आहे आज काय विशेषची. आज काय विशेषमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज काय विशेषमध्ये काय विशेष महत्त्वाचं मोठं बघणार आहे आपण जाणून घेऊयात या बातमीपत्राच्या माध्यमातून. सुरुवातीला पहिली बातमी महत्त्वाची आहे, कारण ही बातमी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती संदर्भातली आहे. देशभरात नव्हे तर जगभरात बाबासाहेबांची जयंती साजरी होते. चैत्यभूमी आणि दीक्षाभूमीवरती भीमसागर लोटलेला आहे. सामान्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वजण बाबासाहेबांना अभिवादन आज करताना दिसतात. दुसरी बातमी तितकीच महत्त्वाची आहे बरं, कारण ही बातमी साम टीव्हीच्या इम्पॅक्टची आहे. नागपूरमधल्या शिक्षक घोटाळ्यामध्ये आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये माध्यमिक शिक्षण अधिकारी आणि कार्यालयातल्या तिघांचा समावेश आहे. तिसरी बातमी मेहुल चोक्सी संदर्भात आहे, कारण पीएनबीच्या 13,500 कोटींच्या घोटाळ्यातला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला बेल्जियममध्ये अटक झालेली आहे. त्याला भारतात आता आणलं जाणार आहे. तर या तीनही बातम्या अतिशय महत्त्वाच्या आहे, मोठ्या आहे आणि यांचा सविस्तर आढावा घेऊयात आज काय विशेषमध्ये. तर महामानवाला अभिवादन आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज 134वी जयंती संपूर्ण जगभरात साजरी होते. दीक्षाभूमी आणि चैत्यभूमीवर देखील अभिवादनासाठी गर्दी झाली आहे. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. आजचा दिवस समता दिन आणि ज्ञान दिन म्हणूनही ओळखला जातो, कारण बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य समानता, बंधुता आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी समर्पित केलेलं आहे. हॅलो सर्वांना सविनय जय भीम. बाबासाहेबांच्या गातो भारताचे थोर शिल्पकार, भारताचे थोर शिल्पकार भीम भास्कर आंबेडकर वीर. भीमाई जन्म देई भीमास, भीमाई जन्म देई भीमास, भीमाई जन्म देई भीमास. भीम पराक्रमी घडला इतिहास, चिखलातून कमळ आले जन्मास. डी 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 चिखलातून कमळ आले जन्मास, चिखलातून कमळ आले जन्मास. 1891 साल, 1891 साल 14 एप्रिल जन्मला बाळ. दलित वर्णाचा करण्या उद्धार, दलित वर्णाचा करण्या उद्धार, दलित वर्णाचा करण्या उद्धार. भारत भूवरी घेतला अवतार, नमितो शाहीर त्यांना शतवार. डी 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 नमितो शाहीर त्यांना शतवार, नमितो शाहीर त्यांना शतवार. दिवसा मासी बाळ वाढला झाला बलभीम, झाला बलभीम, झाला बलभीम. वया बरोबर बुद्धी वाढली झाला गौतम. हा धीर धीर, हा धीर धीर, हा धीर धीर, हे धीर धीर. विद्या देवीची सेवा त्यांनी केली. तर देशभरात आज उत्साह दिसतोय. संसदेत देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलेले आहे. यावेळेस राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा देखील समावेश बघायला मिळाला. तर तिकडे अकोल्यामध्ये 18,000 चौरस फूट आकाराची रांगोळीमधून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा साकारण्यात आली आहे. जिल्हा कलाध्यापक संघ आणि काँग्रेसच्या अनुसूचित सेलकडून ही रांगोळी काढण्यात आली आहे. यासाठी 2,000 किलो रांगोळीचा वापर झालाय आणि प्रतिमा साकारण्यासाठी सुमारे 48 तास लागलेत. यासाठी 30 पुरुष आणि 10 महिला अशी 40 जणांची टीम झटत होती.
तर अतिशय सुंदर अशी साकारलेली ही रांगोळी आपण बघितली. याशिवाय आणखी काही महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात. युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मध्यरात्री मतदारसंघ वरळीमध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. त्यावेळेस आदित्य ठाकरे यांनी ढोलवादन सुद्धा केलं. माशू या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव मध्यरात्री 12 वाजता मोठ्या उत्साहात साजरा झाला. फटाक्यांची आतषबाजी करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं. उल्हासनगरमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135वी जयंती साजरी केली जाते. त्यांना अभिवादन करण्यासाठी रात्री 12 वाजता अनुयायांनी मोठी गर्दी सुद्धा केलेली आहे. उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रांगणात बाबासाहेबांच्या पुतळ्याला वंदन करण्यासाठी हजारो अनुयायी जमले. त्यांच्या सोयीसाठी पोलीस प्रशासनानं चोख बंदोबस्त केला. तिकडे यवतमाळमध्ये राहुल गुल्हाने या युवकानं पिंपळाच्या पानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कलाकृती साकारलेली आहे. या कलाकृतीला साकारण्यासाठी ॲक्रेलिक कलरचा वापर त्यानं केलेला आहे. राहुल गुल्हाने या युवकानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कलाकृती अतिशय सुंदर पद्धतीनं साकारली आहे. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा नांदेडमध्ये उत्साह दिसला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला या दरम्यान अभिवादन करण्यासाठी मध्यरात्रीपासूनच अनुयायांचा जनसागर उसळला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात फटाक्यांची जोरदार आतषबाजी सुद्धा करण्यात आली. नागपूरमध्ये मध्यरात्री 12 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती ढोलताशांच्या गजरात साजरी झालेली आहे. महामानवाला अभिवादन करण्यासाठी पूर्वसंध्येला हजारोंच्या संख्येने भीम अनुयायी संविधान चौकात एकत्र आले. यावेळेस आता संविधान चौकातील महामानवाच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. उल्हासनगरमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135वी जयंती साजरी केली जाते. त्यांना अभिवादन करण्यासाठी रात्री 12 वाजता अनुयायांनी गर्दी केली आहे. उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रांगणात बाबासाहेबांच्या पुतळ्याला वंदन करण्यासाठी हजारो अनुयायी जमले. त्यांच्या सोयीसाठी पोलीस प्रशासनानं चोख बंदोबस्त केला. अंबरनाथमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी झालेली होती. अंबरनाथच्या विविध भागातून भीम अनुयायी वाजत गाजत नगरपालिका परिसरात आले. तर बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला वंदन करण्यासाठी हजारो अनुयायी जमले. नवी मुंबईमधल्या वाशीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव मध्यरात्री 12 वाजता मोठ्या उत्साहात साजरा झाला. फटाक्यांची आतषबाजी करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. यावेळेस अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात मनमाडमध्ये साजरी होते. मध्यरात्री 12 वाजता बाबासाहेब यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. शहरातील विविध भागातील कार्यकर्त्यांनी देखील एकत्र येत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली. न्यूयॉर्कमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिन साजरा होतोय. कारण न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिम ॲडम्स यांनी आता 14 एप्रिल हा दिवस आंबेडकर दिन म्हणून घोषित केलाय. न्यूयॉर्कमध्ये सुद्धा विविध कार्यक्रमांचं आयोजन झालं. केंद्रीय मंत्री रामदास आठवले सुद्धा न्यूयॉर्कमधल्या या कार्यक्रमाला उपस्थित होते. उन्होंने बड़ियां बुलंदियां नु छुया पर अगों
आणि आता बातमी शेतकऱ्यांसाठी मोठी आहे, कारण राज्यातील 80% शेतकऱ्यांना डिसेंबर 2026 पर्यंत वर्षभर 12 तास मोफत वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ध्यातील आर्वे या ठिकाणी ही मोठी घोषणा केली आहे. येत्या 5 वर्षात राज्यातील सामान्य नागरिकांचं वीज बिल देखील दरवर्षी कमी होईल असं त्यांनी सांगितलं आहे. मिर्जापूर गावातल्या सर्व सरपंचांसहित सर्व गावकऱ्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आज या गावाला ऊर्जा ग्राम म्हणून, आपण सोलर ऊर्जा ग्राम म्हणून, सौर ऊर्जा ग्राम म्हणून या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. आता या गावाची जेवढी वीज लागते ती सगळी वीज सोलरच्या माध्यमातून याच गावात तयार होणार आहे. त्यांना विजेचं 1 पैशाचं देखील बिल आता कोणालाही भरावं लागणार नाही. पूर्णपणे मोफत वीज त्यांना मिळणार आहे. पुन्हा एकदा वळूयात वेगवान घडामोडींकडे. सुट्ट्यांमध्ये सहलीचा आनंद घेण्यासाठी पुणे महानगर परिवहन मंडळानं खास पर्यटन बससेवा सुरू केल्या. पर्यटकांसाठी PMPML वातानुकूलित पर्यटन बससेवा सुरू झाली. प्रत्येकी 500 रुपये तिकीट दर आहे आणि या सर्व बस सकाळी 9 वाजता सुटणार आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने आता उधना दानापूर दरम्यान 2 फेऱ्यांची अनारक्षित विशेष गाडी चालवण्याची घोषणा केली. प्रवाशांना मोठा दिलासा त्यामुळे मिळेल आणि पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार विशेष गाडी 14 आणि 15 एप्रिलला सोडण्यात येणार आहे. जळगाव जालना या नवीन रेल्वे मार्गाच्या कामासाठी जालना भोकरदन नंतर आता जळगावमधून वेग आला. या मार्गावरती 17 रेल्वे स्थानक असतील. यामध्ये जिल्ह्यातील 6 स्थानकांचा समावेश आहे. रेल्वे प्रशासनाकडून या मार्गासाठी बांधकाम विकास आराखडा तयार झालेला आहे. या रेल्वे मार्गासाठी 7,105 कोटी 43 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. धुळ्यात येडेश्वरी देवीच्या यात्रेमध्ये वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तृतीयपंथी भाविक रस्त्यावर उतरल्याचं दिसलं. येरमळा गावाच्या चहूबाजूच्या रस्त्यांवरती कोंडी झाली आहे, त्यामुळे तब्बल 4 तास नागरिकांचे हाल झाले आहेत. नांदेड इगोली राज्य महामार्गावरती दुर्घटनाग्रस्त बस आरटीओने हटवली नाही, त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा झालाय. अनेक दिवसांपासून ही खासगी लक्झरी बस या ठिकाणी जळालेल्या स्थितीत उभी आहे. या सगळ्या दृश्यांमधून नेमकं काय साध्य करायचंय असा सवाल वाहतूक करणारे प्रवासी आणि वाहन चालक उपस्थित करत आहेत. राज्यात सध्या पावसाचं आणि अवकाळी पावसाचं वातावरण असलं तरी उन्हाचा चटकाही कायम आहे. काही कालावधीसाठी पाऊस पडल्यानंतर तापमानात घट होत असली तरी त्यानंतर पुन्हा तापमान वाढतंय. बहुतांशी भागामध्ये तापमानाचा पारा अजूनही 40 अंशांवर आहे. किनारपट्टीवरील तापमानात मात्र काही दिवसांपासून घट झालेली आहे. ही घट गेल्या काही दिवसांपासून तशीच आहे. तिकडे नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा उच्चांकी गाठत असल्याचं बघायला मिळतंय आणि गेल्या काही दिवसांपासून 40 अंश सेल्सिअसवरती असलेल्या तापमानाचा पारा थेट 43 अंशांवर गेलेला आहे. गेल्या 4 दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमान वाढतंय आणि त्यामुळे नागरिक हैराण आहे. राज्यभरात सध्या पावसाचा इशारा देण्यात आलाय. मुंबईमध्ये सुद्धा पावसाची शक्यता वाढली आहे. उन्हाचा पारा राज्यात कायम आहे आणि दुसरीकडे पावसाला पोषक वातावरण आहे. अनेक भागात पावसाची हजेरी लागण्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय. राज्याला गारपिटीसह अवकाळी पावसाचा तडाखा बसला. जळगाव पुणे जिल्ह्याला अवकाळीनं चांगलं झोडपलं. फळपिकांसह फळबागांचं देखील मोठं नुकसान यामध्ये झालं. जुन्नर तालुक्यात मड, पांगरी, पारगाव परिसरावर अवकाळी पाऊस आणि गारपिटीचं संकट ओढावलं. उभं पीक गारपिटीनं जमिनीवरती आलंय, त्यामुळे शेतकरी आता हतबल झालेला आहे. तिकडे जळगाव जिल्ह्यात जोरदार अवकाळी पाऊस झालाय. चोपडा तालुक्यातील धानोरा, माचला परिसरामध्ये जोरदार गारपीट सुद्धा झालेली आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. हवेत देखील गारवा निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. येवल्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा दिसतोय. राजापूर, पन्हाळसाठे परिसरात गारांचा पाऊस पडलाय. शेतातील कांद्याचं नुकसान झालं. शेतकऱ्यांची अचानक आलेल्या पावसामुळे धावपळ उडाली आणि रोज पडणाऱ्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं बळीराजा धास्तावला. जुन्नरच्या अनेक गावांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं चांगलाच तडाखा दिलेला आहे. अचानक पडलेल्या या पावसानं द्राक्ष, कांदा यासारख्या पिकांना आणि आंब्यासारख्या पिकाला देखील मोठं नुकसान झालंय. 2 दिवसांपासून उकाडा जाणवतोय. वातावरणामध्ये गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांनी मात्र आता सुटकेचा निश्वास सोडलाय. नाशिक जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. नाशिकच्या शिरवाडी, वणी परिसरांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा, गहू, द्राक्ष यासह इतर बागांनाही फटका बसलाय. शेतकरी मात्र यामुळे हवालदिल झालाय.
नांदेड शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. मागील 7 दिवसांपासून नांदेडमध्ये अवकाळी पाऊस पडतोय. पावसामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. धुळ्यात तापमानाचा पारा पुन्हा एकदा वाढलेला आहे. धुळ्यामध्ये 41 अंश इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. काल तापमानाचा पारा 39 अंशांवर गेला, त्यामुळे धुळेकरांना उन्हाच्या तीव्रतेपासून काहीसा दिलासा मिळाला. मात्र आज पुन्हा एकदा तापमानाचा पारा वाढलाय. धुळेकरांना वाढत्या तापमानाचा आता सामना करावा लागतोय. पुढे बघूयात एक ब्रेकिंग न्यूज, ती म्हणजे टँकर चालकांचा संप चिरडण्यासाठी आता मुंबई महापालिकेने एक मोठा निर्णय घेतला. आपत्कालीन कायदा लागू करत मुंबई महापालिका आता पाण्याचे खासगी टँकर्स ताब्यात घेणार आहे. मुंबईमधल्या विहिरी आणि बोरवेल सुद्धा ताब्यात घेण्याचे आदेश मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेले आहेत. तर आता आपण पाहतोय टँकर चालकांच्या या संपामुळे मुंबईमध्ये पाणी संकट गडद झालंय. तेव्हा महापालिका टँकर्स ताब्यात घेते आणि ते पाणी सोसायट्यांना पुरवणार आहे. पुन्हा वळूयात वेगवान बातम्यांकडे. आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना रंगणार आहे. हा सामना लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता खेळला जाईल. 6 पैकी 4 सामने जिंकून लखनौ 8 गुणांसह पॉईंट टेबलमध्ये 4थ्या स्थानावरती आहे. तर सीएसकेने 6 पैकी 5 सामने गमावले आहेत. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा विजयरथ रोखलाय. मुंबई इंडियन्सने 12 धावांनी सामना जिंकलाय. मुंबईचा या स्पर्धेतील हा दुसरा विजय आहे. मुंबईने गुणतालिकेमध्ये आता 7व्या स्थानी झेप घेतलेली आहे, तर दिल्ली कॅपिटल्सची पहिल्या स्थानावर 2ऱ्या स्थानी घसरण झाली आहे. दिल्लीने करुण नायरच्या रूपानं इम्पॅक्ट कार्ड काढलंय. करुण नायरने जो गोलंदाज समोर येईल त्याला फोडला आणि त्यानं फक्त 22 चेंडूत अर्धशतकही ठोकलंय. त्यानंतर त्याचा खेळ तसा सुरू राहिलाय. करुण नायरने 40 चेंडूमध्ये 89 धावा केलाय आणि तो बाद झालाय. धडाधड विकेट पडत गेलेला आहे आणि दिल्ली कॅपिटल्सने हातची मॅच गमावली आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातला सामना नाट्यमय राहिलाय. मुंबईच्या 205 धावांचा पाठलाग करताना करुण नायरने वादळी खेळी केली आहे, परंतु रोहित शर्मानं डगआउटमध्ये बसून सूत्र हलवली आहे. माजी कर्णधार रोहितच्या सल्ल्यानं हार्दिक पांड्यानं डाव टाकलाय आणि दिल्लीच्या तोंडचा घास हिरवलाय. शिर्डीच्या साई मंदिरामध्ये एका चाहत्यानं नीता अंबानींकडे एक मागणी केलेली आहे. त्यावर बाबा की मर्जी अशी टिप्पणी नीता अंबानींनी केली आहे. चाहत्याला उत्तर दिलंय. गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सने 5 वेळा चषक जिंकून देणाऱ्या रोहित शर्माला बाजूला करून हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद दिलं. यावर्षी हार्दिक कर्णधार आहे. जालन्यात किराणा दुकानात घुसून एका तरुणाला बेदम मारहाण झालेली आहे. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या 5 ते 6 जणांनी तरुणाला लाकडी दांडका, रॉड आणि दगडानं मारहाण केली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या प्रकरणी जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे आणि या घटनेचा अधिकचा तपास कदीम जालना पोलीस करत आहेत. मलकापूरच्या आठवडी बाजारात भीषण आग लागली. आगीमध्ये लाखोंचं नुकसान झालंय. दरम्यान ही आग लावली की लागली हा मोठा प्रश्न आहे. यावर सध्या चर्चा सुरू आहे. तिकडे अहिल्यानगरमध्ये किल्ले स्वच्छता आणि संवर्धन मोहीम राबवली जाते. या पार्श्वभूमीवर श्रीगोंद्यातील धर्मगडावर खासदार निलेश लंकेंसह कार्यकर्त्यांनी किल्ल्याची स्वच्छता केली आहे. झाडांना रंगरंगोटी केलेली आहे. दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत. पालघरमधल्या वाडा तालुक्यातील मांगरूळ सुतकपाडा या परिसरात शेतीच्या वादातून एका शेतकऱ्याला मारहाण झाली आहे. भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांकडून शेतजमिनीची मोजणी सुरू आहे. मात्र यासाठी कब्जेदार शेतकऱ्यांनी विरोध दर्शवलाय. त्यामुळे आता ही घटना घडली आणि पोलीस पुढील तपास करत आहेत. पुण्यातील रांजण गावातील MIDC परिसरात रस्त्याच्या मधोमध पाईपलाईन फुटली आहे. गेल्या 3 महिन्यांपासून ही पाईपलाईन फुटली आहे. मात्र याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. नाशिकच्या बागलाणमध्ये ट्रक अंगावरून गेला. 2 भावांचा मृत्यू झाला. यावेळेस ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत होता. हे दोघेही मातीच्या ढिगाऱ्यावर झोपलेले होते. त्यावेळेस मातीवाहक ट्रकने त्यांना चिरडलं. या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल झालाय आणि पोलीस पुढील तपास करत आहेत. नाशिकच्या बागलाणमधील मोरेनगर गावातील मृदा आणि जलसंधारण विभागांतर्गत 1,65,000 बंधारा मंजूर झाला. त्याचे भूमिपूजन आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते पार पडले. या बंधाऱ्यामुळे हजारो एकर शेतीच्या सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचं बोरसेंनी सांगितलं.
पुण्यातील वडगाव मावळ पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी 12 तास वाचन करून महापुरुषांना आदरांजली वाहिली. छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं हा उपक्रम राबवण्यात आला. सर्व पुस्तकं पंचायत समितीकडून या दरम्यान पुरवण्यात आलेली आहेत. जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे 77 कोटी पाणी टंचाईचा कृती आराखडा सादर झालेला आहे. जळगावच्या गिरणा, हातूर आणि वाघूर असे 3 मोठे, मध्यम आणि लघु असे 96 प्रकल्प आहे. वाढत्या तापमानामुळे गिरणा प्रकल्पामध्ये 31% उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्हा प्रशासनानं शासन आपल्या मोबाईलवरती हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्याचं उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांनी केलं. या उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिक आणि प्रशासनामध्ये सुसंवाद वाढेल, ही प्रतिक्रिया राठोड यांनी दिली. संभाजीनगरकरांसाठी ठाकरे गट आक्रमक झाला. 16 एप्रिलपासून ठाकरे गट संभाजीनगरमध्ये मोहीम राबवणार आहे. तर लबाडांनो पाणी द्या अशी एक महिना संभाजीनगरमध्ये मोहीम राबवली जाणार आहे. त्यानंतर 13 ते 15 मे दरम्यान संभाजीनगरकरांच्या पाण्यासाठी उद्धव ठाकरे मोर्चाही काढते. यासोबत बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक, लगेचच परततोय. मी किती पडत पंडितांचे पाडून पितळ उघडे, किती पडत पंडितांचे पाडून पितळ उघडे, किती पडत पंडितांचे पाडून पितळ उघडे, किती पडत पंडितांचे पाडून पितळ उघडे. शेंडी धरून त्यांना, शेंडी धरून त्यांना उडवीत भीम होता, शेंडी धरून त्यांना उडवीत भीम होता, शेंडी धरून त्यांना उडवीत भीम होता. माझ्यात ना मनाला घडवीत भीम होता, माझ्यात ना मनाला घडवीत भीम होता, माझ्यात ना मनाला घडवीत भीम होता. सन्मान मुकुट माझी, सन्मान मुकुट माझी चढवीत भीम होता. एकंदरीत आपण बघू शकतोय आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134वी जयंती आणि त्या पार्श्वभूमीवरती मुंबईच्या चैत्यभूमीवरती सध्या अजित पवार आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे काही महत्त्वाचे नेते, शिवाय एकनाथ शिंदे हे सुद्धा उपस्थित असल्याचं आपण पाहू शकतो. एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे काही महत्त्वाचे नेते सुद्धा उपस्थित आहेत. आपण या दृश्यांमध्ये संजय राठोड असतील, संजय शिरसाट असतील यांना सुद्धा बघू शकतोय. दुसरीकडे संसदेमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. कौशल्य बुद्धीचे ते ताऊनी सर्व जगता, कौशल्य बुद्धीचे